सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी म्हणजे काय आवा तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू नाही नाही, मला बरं का हल्ली रागच येत नाही. विचारा काय. काय आहे की खरं म्हणजे हा तुमचा अगदी पर्सनल मामला आहे. त्यात मी ढवळाढवळ करणं हे काय बरोबर नव्हे, पण तरी पण तुम्ही नमनाला घडाभर ते संपवते. विचारा काय विचार आहे तुम्हाला. पण आबा आज तुम्ही पैसे काढलेत नाही, म्हणजे नेहमी तुम्ही आम्हाला सांगत असता पैसे सारखे काढू नका आणि आज स्वतःच काय बरं का. नाही ते जरा माझं एक सिक्रेट आहे. म्हणजे आम्हाला सांगण्यासारखं नाही. नका सांगू. असं नाही, तुमच्यापासून मी काय लपून ठेवणार आहे का. मग सांगून टाका ना. हो नाही, आमची शैला चालली आहे ना अमेरिकेला, तर तिला काहीतरी भेटवस्तू द्यावी असं मला वाटतंय. हा चालली एवढ्यात लवकर म्हणजे काय, त्याला काम असतात तिकडे, आपल्याला रिकाम आहे का तिथे. हा नाही, बरोबर आहे आबा. आपण भावनेपोटी बोलत असतो. तर तिला काहीतरी भेट द्यावी, तिला आरविनला निकिताला, असं माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे तिच्या लक्षात राहील अशी. अच्छा, म्हणजे मग काय द्यायचं ठरवलंय. अजून ठरवलं म्हणजे काय आहे, त्याचे एक 5-7 नावं मी काढलेली वस्तूंची ती शॉर्टलिस्ट करतो. त्यातली 2-3 अशा मी वस्तू द्यायच्या आहेत, पण मग तारांबळ उडेल कुठले नेमकं द्यावं ठरवता आला. पण मी आहे ना. आपण काय करूया की आपण दुकानात जाऊ आणि तिथेच ठरवू काय काय वस्तू घ्यायच्या त्या. पण आबा घरी सांगून आलात ना, नाही तर काय होईल, शिर्या वाट बघेल आणि तुम्हाला शोधायला बाहेर पडेल. नाही तसं काय होणार नाही. मी बरं का श्यामलाला कल्पना दिलेली आहे. कुठे बोलू नको. चला सावकाश. शैला, तुझ्यासाठी मी एक खास भेट आणलेली आहे. तुझ्या नव्या घरामध्ये तू नवीन देवघर बनवून घेतलंस ना, तिकडे ही समई ठेव आणि सतत तेवत राहू दे. घरामध्ये समृद्धी राहील आणि बरं का मानसिक शांती सुद्धा मिळेल, जी अलीकडे दुर्मिळ झाली. लक्षात ठेवा, तेवत ठेवली आणि बरं का अरविंद, त्याच्यासाठी मी हे अतिशय उत्तम असं योग साधनेचं पुस्तक आणलेलं आहे. योगाभ्यास. हे तुला काय, हे इकडे योगासन शिकणं काय जमलं नाही. मी तुला शिकू शकलो नाही, तुला वेळ नव्हता, धान्य मारलं पण याला नाही म्हणणार नाही. हे बघून तुला शिकता येईल. आणि बरं काय 2 पुस्तकं आहेत योगासनावरती आणि आयुर्वेदावरती पुस्तक आणलेलं आहे. अतिशय उत्तम इकडे औषधाची इकडे यादी दिलेली आहे. तू तिकडे काय झालं हल्ली अमेरिकेमध्ये या ॲलोपॅथी विरुद्ध लाट आलेली आहे. तर ह्याच्यामधले अतिशय घरगुती उपाय इकडे आहेत आणि तू शोधत बसू नको, तिथे सुद्धा तुला हे मिळतील. कळलं ना. आणि बरं का, संगीताची आवड आहे म्हणून मी खरं तर तुम्हाला हातपेटी देणार होतो. बघ आमची ही वाजवायची, आई वाजवायची, पण काय हातपेटी जरा जड आहे आणि शिवाय ती पांढरी 3 आणि काळी मला वाटतं 2 वाजत नाही. डाबरी वाजते. आबा नाही, बरं झालं हातपेटी दिली नाही, जड झाली असती ना. तुम्ही कॅसेट आणल्यात ना त्यांच्यासाठी. आठवण केल्या. संगीताची आवड आहे ना, म्हणून मी मुद्दाम शोधून बरं का जितेंद्र अभिषेकींची कॅसेट आणलेली आहे. वसंत देशपांडे आणि कुमार गंधर्व सुद्धा. क्या बात आहे. चला, ही भेट सार्थकी लागली. तुला नाहीतरी कलेक्शन हवं होतं ना नाट्य म्युझिकचं. हो. अरे आणि मी पण काही पुस्तकं आणलेत. लेखकांची आहेत, दळवी आहेत, खानोलकर आहेत. आणि आपण बालकवींचं पूर्व शोधत होतो ना, फिकट निळीने रंगविलेला, ती कविता आहे त्याच्यात. वाच नक्की, छान आहे. नाही हे तर विमानात लगेच वाचायला घेतलं पाहिजे. फार रेअर असतं, मिळत नाही सहसाही. आणि वहिनी ऍक्च्युली हे माझ्याकडून तुझ्यासाठी. अगं मी गेल्यावर मागू का? काय आहे? सिक्रेट आहे.
आणि हे बघा आम्ही सगळ्यांनी मिळून निकितासाठी हे आणलेलं आहे. आणखी हे काय टू माझ्या तिला आवडेल नक्की, हा. आणि हे सिक्रेट आहे, हे नंतर उघडायचं, हे आता नाही. पण बरं का वंसा, नुसती ये जा जा. तुम्ही 4 दिवस राहिला असतं तर बरं वाटलं असतं आम्हाला. वहिनी पुढच्या वेळेला नक्की वेळ काढ. नक्की. हा बॉय हे काय? आमच्याकडून गिफ्ट, आमची आठवण म्हणून. शलाका पण काय आहे? That is secret, baby. बट समथिंग स्पेशल. हो, आणि हे तिकडे गेल्यानंतरच बघ. निकिता, हे गिफ्ट म्हणजे आमचं प्रेम आहे. सो प्लीज डोंट कम्पेअर इट. शलाका वेडी झालीयस का तू? रिलॅक्स, आय मीन प्लीज. नाही ग, रागवू नकोस. पण आमचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे ना की गिफ्ट घेतानाही काही सुचत नव्हतं काय द्यावं. हो, पण हे गिफ्ट असं आहे की जे उघडल्यानंतर आणि बघितल्यानंतर तुला सतत आमची आठवण येईल. हो ना? रिअली? मग मी नक्की घरी जाऊन उघडे. ओके ओके. निकिता, आता पुन्हा कधी येणार? 10 वर्षानंतर. हो ना? चल काहीतरीच काय. अरे काहीतरी काय म्हणजे बघ ना, आता ती 10 वर्षानंतर आली. आता निकिता 5 वर्षानंतर. अजिबात नाही. आता मी एकटी पण येऊ शकते इंडियात. आय मीन एनी टाइम. हे घे. हे काय आता? रिमिक्स अल्बम्स आहेत, सगळी ओल्ड सॉंग्स. तुला हवी होती ना? हाऊ स्वीट. तुझ्या लक्षात होतं? चांगलंच लक्षात होतं. पण निकिता, हे गुपचूप बॅगेत ठेव, म्हणजे आमच्या बाबांसमोर किंवा आबांसमोर ठेवू नकोस. हो. का? अगं त्यांना जाम चीड आहे या रिमिक्स सॉंग्सची. आय अंडरस्टँड. दे मस्ट बी रिअली लाइकिंग दी ओरिजिनल वन. नेव्हर माइंड, मी एक्झॅक्टली तसंच करेन. आणि ईमेल कर. डेफिनेटली. आपण चॅट करू ना. पूर्वी कसं आपण एकमेकांना भेटलोच नव्हतो. 10 वर्षांपूर्वी मी तरी खूप लहान होते. आय मीन नाव इट्स अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. हो खरं आहे. म्हणजे शैलात त्याची मुलगी म्हणूनच तुझी ओळख होती, पण आता निकिता म्हणून तुझी ओळख झाली. खरंच ना? नाही तर मी इथनं गेल्यावर यू ऑल विल जस्ट फॉरगेट इट. का मला सारखं मारतो? तिला नाही मारायचा. कसला आवाज आला ना? आबांची इथे गर्दी झालं. बघा ना, चला. काय झालं? मला एवढा आवाज आला ना. नाही अरे काय झालं, वाचता वाचता माझा डोळा लागला होता. म्हणजे मला हात लागला तांब्याला. असा कसा हात लागला? तुम्हाला पाणी हवंय का? काय झालं, मी अर्धवट झोपेत बाय बाय करत होतो शैलाला. आज शैला गेली ना, ते माझ्या डोळ्यासमोर दिसत राहिली, भास होत राहिले. मला म्हणतात ना, मनी बसे ते स्वप्नी दिसे. बरोबर, डोक्यात जात नाहीये रे. हा बा, आता त्याची सवय करून घ्यायला नको का? होईल, हळूहळू सवय होईल मला. अहो आबा, आणि ती काय कायमची गेली का? अहो पुढल्या वर्षी परत येणार आहे ती. निकितेच्या लग्नाला येते असं म्हणाले ना. हो अरे ते बरोबर आहे शेखर, पण काय झालं तरी माझी मुलगी आहे रे, मला वाटत राहणार ना. नाही आबा, तुम्हाला वाटतं साहजिक आहे, पण काय आहे, त्यांचं आयुष्य आहे, त्यांची करिअर आहे. आपण असा त्रास करून घेणं किती योग्य आहे? आणि ती आहे तिथे सुखात आहे, ह्याच्यातच समाधान नाही का आपल्याला? शेखर, हे तू काय म्हणतोयस ते नीट लक्षात ठेव. म्हणजे हे शलाका जाईल ना, तेव्हा तुला वेगळं सांगावं लागणार नाही. लक्षात ठेव, शैलाचं जाणं ही तालीम समज, म्हणजे तुला त्रास होणार नाही शलाकाच्या जाण्याचा. भाजीबाई, तुमच्यात मीठ टाकलंय का मी? शलाका, मध्ये मध्ये नाचू नकोस. शलाका, तुलाच मदत करते. नको. अगं काय करतेस तू शलाका? अगं ते दे, माझ्याकडे दे. आता मला हे सगळी सवय करून घ्यायला पाहिजे नाही का? थांब. काय कसली? आता तू जाणार ऑस्ट्रेलियाला, मलाच हे सगळं एकटीला करावं लागणार आहे.
हे आई असं काय बोलतेस ग? काय चुकीचं बोलतेय का? नाही ग, पण असं एकदम वैतागल्यासारखं काय? वैतागल्यासारखं कुठे बोलते मी? मला सांग, तुला हे सगळं आवडलेलं नाहीये का? अगं मला आवडण्याचा प्रश्नच नाहीये बाळा. तुला जायचंय ना, मग जा. म्हणजे तुला आवडलं नाहीये, हो ना? तसं नाही शलाका. तुला आनंदही झाला नाहीये. आता कसा होईल आनंद? कधी घराबाहेर पडली नाहीयेस तू आणि आता इतक्या लांब जाणार आहे 6 महिन्यांसाठी. अगं पण आई 6च महिने जातीये ना. 6 महिने कमी वाटतात का ग तुला? इथे आत्तापासून माझा जीव टांगणीला लागलाय. पण आई तूच तर म्हणतेस ना, माझं झालं तसं होऊ देऊ नकोस, काहीतरी वेगळं करून दाखव. हो ते झालंय, पण आणि आई ती संधी चालून आली आहे म्हणून, नाही तर मी कुठे जाणार होते शोधायला. आबा सुद्धा नेहमी म्हणतात, संधी चालून आलेली कधीही सोडू नये. आणि आई मी तुझीच इच्छा पूर्ण करायला चालली आहे ना. पुरे आता किती बडबड करशील तू? तुझ्या या बडबडीमुळेच मला चुकल्यासारखं वाटणार आहे. आणि मला आई तुम्ही चौघा तिकडे, मी तिकडे एकटी असणार आहे. आबा अहो काय करताय? हाताला लागेल ना, रक्त येईल. घड्याळ उघडून बघतोय रे, ते अलार्म नीट वाजत नाही रे मनासारखा. ते पहाटेचा अलार्म लावला होता 5चा, तो मध्यरात्री वाजला 12:15. काय सांगणार ते काटे बघतोय, कसा फिरतोय काय झालं ते कळत नाही. आबा जाऊ दे. अहो ते सगळं रिपेअरच्या पलीकडे गेलंय हो. मी एक नवीन घड्याळ आणून देतो तुम्हाला चांगलं. नको अरे जुनी गोष्ट आहे ती. जुना हाड आहे हा घड्याळाचं. आता हल्ली मिळालं असलं घड्याळ, पण माझे जराचे भावना गुंतलेल्या आहेत घड्याळ मिळा. राहू दे, होय करी घेऊ दे. भावना गुंतलेल्या तर आहेतच, काय करणार. काय रे तुला काय झाले? तू कसला तरी विचार करतो गंभीरपणे. नाही काय नाही. तुझे काट्यात सुद्धा जरा उलटे सुलटे फिरतेच दिसते मला. हा काय तू टेन्शन आहे का कसं शेखर? मला सांग. तू सांगितलं नाही तर मला टेन्शन येईल. काय झालंय? आबा अहो ही शलाका आता जाणार तर तिला काही पैसे द्यायला लागतील ना बरोबर? पैसे द्यायला लागतील बरोबर, म्हणजे ते कंपनी खर्च करणार आहे ना. नाही कंपनी खर्च करणार हो, पण हात खर्चाला काही पैसे लागतात ना. थोड्या काय तिथली खरेदी असते, काही कमी पैसे लागतात का? बरोबर. आणि शिवाय डॉलर्स मध्ये द्यायला लागणार ते. हो ऑस्ट्रेलियन डॉलर. अरे रे बाबा, आपल्या भडका रे शेखर, मध्यमवर्गीयांचं गाडं नेहमी इथं अडतं. म्हणजे स्वप्न असतात गगनभेदी, जिद्द असते, नसतो तो पैसा. त्याच्यामुळे आपल्याला स्वप्नांतर पाणी सोडायला लागतं. पण आपल्या शलाकाचं असं होऊ नये. तू काळजी करू नका, आपण काहीतरी करूया. नाही काहीतरी करावं हे लागणारच. मी बघतो काय करायचं. हा श्यामल, ए अगं डबा दे ग बाई. अरे तू काय करतो? काय बाबा, काही पैशांचा प्रॉब्लेम आहे का? नाही मग काय असेल तर सांगा. म्हणजे काय प्रॉब्लेम असेल पैशांचा मला सांगा, मी उचलतो ऑफिसमधून ॲडव्हान्स. अरे हो, आधी मला बापाचं कर्तव्य तर पार पाडू दे, मग बंधुराज आहेतच. काय हो पण सांगा मात्र. सांगे, नक्की सांगतो. श्यामल, काय शलाका, काय चाललंय? काही नाही, जरा आवरावरी करतेय. मग निघताना धाव नको म्हणून. अच्छा, म्हणजे निघायची तयारी झालीये तर? हा, म्हणजे सिद्धार्थच म्हणाला मला की आत्तापासून तयारीला लागा, म्हणजे उगाच नंतर काही डाऊट्स नकोत, आत्ताच काय ते क्लिअर करून घ्या, म्हणजे ऐन वेळेला काही प्रॉब्लेम नाही ना. नाही, एकदा सगळे डाऊट्स क्लिअर करून घ्यायला हवे. म्हणजे बाबा तुम्हालाही डाऊट्स आहेत? हो. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे अगं इन जनरल ग. तुला नाहीये? नाही, म्हणजे आधी होते, पण सिद्धार्थने सगळे क्लिअर केले. बाबा तुम्ही सुद्धा त्याला एकदा भेटा ना, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. ही इज रिअली ग्रेट. शलाका, एक विचारू? काय? मला सांग, तू ह्या सिद्धार्थच्या प्रेमाभिमात नाही ना पडलीस? कम ऑन बाबा, रोज सकाळी उठून हेच विचारणार आहात का तुम्ही? म्हणजे तो आहेच प्रेमात पडण्यासारखा, पण शक्य नाहीये हो. म्हणजे तुम्ही आईला विचारा ना, तिला मी सगळं सांगितलंय. अच्छा, आईशी बोललेस का तू सगळं? हो.
मला नाही बोलली अजून. ठीक आहे, एकदा भेटायला हवं त्याला. मी सांगू त्याला? हो सांग. चल. येस. सिद्धार्थ हो. सिद्धार्थ श्रीलेश टिपरे ना, म्हणजे शलाकाचा भाऊ. हो हो. तुम्हाला कसं कळलं? रिसेप्शनिस्ट कडून कळलं. आता येताना एंट्री केलीस ना तू. बाकी शलाकाचा भाऊ वॉज माय गेसिंग. परफेक्ट आहे. हा गेसिंग परफेक्ट आहे तुमचं. हा बस ना. हो थँक्यू. काय सहजच ना? हो. म्हटलं तर सहजच, म्हटलं तर थोडं काम होतं, म्हणजे माहिती करून घेण्यासाठी. इफ यू डोंट माइंड. नो नो, नॉट ॲट ऑल. एक मिनिट. 2 कॉफी पड. हा, कुठून सुरुवात करायची? पण शेखर, खर्च बराच असेल ना रे? नाही नाही, सगळा खर्च कंपनीच करणार आहे. अरे वा, हे चांगलं आहे. नाही नाही नाही, पण तरी थोडाफार खर्च आहे. थोडाफार कसा रे, चांगलाच आहे. तिला हात खर्चाला म्हणून काही पैसे द्यायला लागणार ना. मग ते काय कमी आहे? शिवाय ते डॉलर्स मध्ये द्यायला लागणार. हे काय चांगलं नाही. हल्ली कुणाचा काही भरोसा देता येत नाही. तिला एवढ्या लांब पाठवतोय, त्यातून ती मुलगी आहे, लक्षात ठेव. हो, हल्ली एक एक गोष्टी कानावर येत असतात. शेखर, आपल्याला सगळी माहिती असलेली बरी. हो, म्हणजे कंपनी वेल नोन आहे. हो, वेल नोन म्हणजे ऑस्ट्रेलियातली नंबर 2 ची प्रोडक्शन कंपनी आहे. आलं माझ्या लक्षात. म्हणजे वाचलं मी हे सगळं. बराच मोठा पसार आहे सगळं. अर्थात हिंदीतही डब करायचा विचार आहे त्यांचा. बरं, फिल्मची कथा वगैरे तिथल्याच एका भारतीय माणसाने लिहिली आहे. बरं, म्हणजे शलाका म्हणजे असे किती जण जात आहेत शलाकासारखे? वेल, ग्रुप्स आहेत बरेच. शलाकाचा ग्रुप 8 जणांचा आहे. 8 जणांचा? 8 जणांचा ग्रुप होता. कुणालाच संशय आला नाही. मग काय, अरे तिथे गेल्यावर कळलं एजंटने फसवलंय. अशा नावाची कंपनीच अस्तित्वात नाहीये. अरे बाप रे, हे भयानक आहे. अरे भयंकर म्हणजे काय, येताना परतीच्या प्रवासासाठी अर्ध्या लोकांकडे पैसेच नव्हते. बरं झालं कळलं. आता टेन्शन नाही. हो, म्हणजे आधी टेन्शन होतं तर, बरोबर ना? नाही नाही, तसं नाही. का नाही? असायलाच हवं. मी जर तुझ्या जागी असतो तर मला नक्कीच आलं असतं. एक भाऊ म्हणून मी सगळी चौकशी केली असती. खरं म्हणजे मी त्यासाठीच आलो होतो. आय नो दॅट. मग एनी डाऊट्स? अजिबात नाही. चला. हा, चल निघू मी. भेटू पुन्हा. नक्कीच. या. बाय. नाही नाही, अजिबात नाही. असं होणारच नाही. तू घाबरवू नको रे त्याला. अरे त्यात घाबरवण्याचा प्रश्न येतो कुठे? एक मित्र म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडतोय. काय बा शेखर? कळलं रे. शेखर, कसला विचार करतोयस? नाही, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण जरा बारीक तपास करायला हवा आहे नक्की. पण बाबा,
म्हणजे रिस्क सगळ्याच गोष्टीत असते. हो शलाका, मला माहिती आहे, पण मला या बाबतीमध्ये अजिबात कसलीही रिस्क घ्यायची नाही. रिस्क म्हणजे कसली रिस्क म्हणताय तुम्ही? शलाका, मला त्या कंपनीची सगळी माहिती हवी आहे. उद्या ती कंपनी बोगस निघाली तर मग आपण काय करायचं मला सांग. काहीतरी काय बोलताय बाबा? अहो एवढं मोठं ऑफिस आहे त्यांचं, आणि शिवाय एवढा सगळा स्टाफ, तो काय सगळा बोगस असेल का? हे बघ बेटा, या मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपन्या असतात ना, ज्या लोकांना लाखो रुपयाचा गंडा घालून पळून गेल्या, त्या लोकांनी सुद्धा अशी मोठमोठी पॉश ऑफिसेस थाटली होती. पण हल्ली कोणाचा भरोसाच राहिलेला नाहीये. पण ही कंपनी तशी नाहीये. तुला काय माहिती? मी आज भेटलो ना कोणाला? सिद्धार्थला, आणि त्याच्याकडून कंपनीची संपूर्ण माहिती मिळवली. अगं बाई, अरे पण तोही त्यांना सामील असेल तर? शक्यच नाही बाबा, त्याची गॅरंटी मी देतो. तो अतिशय प्रामाणिक मुलगा आहे. तो असं काय करणं शक्यच नाही. टेन्शन घेऊ नकोस ग, होईल व्यवस्थित. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.